आजच्या या टेक फेस्ट राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल मुख्याध्यापक आदरणीय धर्माधिकारी सर, या ठिकाणी आमच्या रॉनी एलिव्हेटर्सचे असिस्टंट मॅनेजर सोमा कुरडे साहेब, आमचे मित्र गोकुळ कन्स्ट्रक्शनचे संचालक गोकुळ खाडे आणि या ठिकाणी उपस्थित वर्ग शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला फक्त या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी बोलतोय. शुभेच्छा का? तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी इतके अतिशय नवीन नवीन संकल्पना घेऊन या देशाच्या नवनिर्मितीमध्ये उद्याचे भागीदार होणार आहेत आणि तुमच्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत, याच्यातनंच एक मोठं नवनिर्माण घडणार आहे याची आम्हाला खात्री आहे. परंतु हे सगळं करत असताना अनेक विद्यार्थ्यांनी या राज्यामधून, या महाराष्ट्र राज्यामधून संदीप फाउंडेशन येथे या टेक फेस्ट मध्ये सहभाग घेतला आणि सहभाग घेतल्यानंतर काहींना बक्षीस मिळाले, काहींना पहिलं बक्षीस मिळालं, काहींना दुसरं मिळालं, काहींना तिसरं मिळालं, काहींना अजून मिळायचं आहे. परंतु या सर्वांना मला सांगणं आहे की ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचा आनंद आहेच आहे, परंतु ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांना शिकायला तरी नक्की मिळालेलं आहे. आणि जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत शर्यत संपत नसते. त्यामुळे त्या ज्यांना विजय अजून मिळायचा बाकी आहे त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये हताश न होता आपली जिद्द कायम ठेवायची आहे आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी आपलं स्वप्न जागे ठेवायचं आहे. मी जाता फक्त एकच सांगेन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उद्याच्या या देशाच्या, या भारतीय देशाचे एक फार मोठे भागीदार होणार आहात. आज तुमची विद्यार्थी दशा आहे, तुम्ही उद्या व्यवसायात याल, तुम्ही उद्योग क्षेत्रात याल, तुम्ही स्वतः एका चांगल्या कंपनी मधल्या सीटवरती बसणार आहात. परंतु हे सगळं करत असताना मला एक या तुमच्या जेनझी पिढीला सांगावंसं वाटतं की आपल्या आई वडिलांना विसरू नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान ठेवायला शिका. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, या पर्यावरणाचा आदर करा. झाडं लावा, झाडं जगवा आणि या देशाला ग्रीन बेल्ट वाढवण्यासाठी योगदान द्या. या ठिकाणी मला धर्माधिकारी सरांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि पुढे येणाऱ्या तुमच्या नवीन संकल्पनांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.